मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल। प्रेक्षक हो, प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल आपण नियमित बघत असता। आमचा शेवटला व्हिडिओ आपण जुलै 2024 मध्ये बघितला होता। त्यानंतर मी स्वतःच आजारी असल्यामुळे आपण पुढले व्हिडिओ बघू शकला नाहीत, कारण मी व्हिडिओ टाकू शकत नव्हतो। सुदैवाने आपल्या सर्वांच्या सदिच्छांच्या जोरावर माझी प्रकृती आता सुधारते आहे आणि त्यामुळे आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मी हा व्हिडिओ आपल्यासाठी तयार करतो आहे। आपल्याला तो आवडेल अशी अपेक्षा आहे। प्रेक्षक हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना या देशात शांतपणे काम करणारी संघटना आहे। मात्र तरीही या संघटनेचे विरोधक या संघटनेला किंवा या संघटनेच्या विविध ॲक्टिव्हिटीजना किंवा त्यांच्या प्रमुखांच्या किंवा शीर्षस्थ नेत्यांच्या वक्तव्यांना कायम वादात ओढत असतात। तसाच एक प्रकार नुकताच झाला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे नुकतेच पुण्यात झालेल्या सहजीवन व्याख्यानमालेत विश्वगुरु भारत या विषयावर भाषण देताना त्यांनी एक दोन वाक्य अशी बोलली की या देशात मंदिरांच्या मुद्द्यावर कोणी नेता बनवू बघत असेल तर ते चुकीचं आहे आणि एक राम मंदिर आपण उभं केलं पण प्रत्येकच मशीद तिथे पूर्वी मंदिर होतं म्हणून त्याचं उत्खनन करायचं आणि त्या मुद्द्यावर संघर्ष निर्माण करायचा, असं होऊ नये असं विधान त्यांनी त्या भाषणाच्या दरम्यान केलं। त्यांचं हे विधान बऱ्यापैकी वादग्रस्त ठरलेलं आहे आणि विशेष म्हणजे सर्व हिंदू संत मंडळीच आणि शंकराचार्य सुद्धा त्यांच्या या विधानावर नाराज असल्याचं चित्र दिसतं आहे। आता बरेचदा होतही असं की सरसंघचालक किंवा संघाची ज्येष्ठ नेते मंडळी कधीतरी कुठेतरी बोलण्याच्या ओघात काहीतरी बोलून जातात आणि अनेकदा माध्यम, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यम, त्यांच्या विधानाची तोडमोड करून ते विधान दाखवतात आणि वाद निर्माण करतात। यांच्या डॉक्टर भागवतांच्या या विश्वगुरु भारत या विषयावरच्या व्याख्यानाचा पूर्ण व्हिडिओ मी बघितला स्वतः। ते जवळजवळ 1 तास 15 मिनिटं 14 सेकंदाचं ते भाषण आहे। त्यात हे दोन वाक्य कुठेतरी असा पासिंग रेफरन्स म्हणून आले आहेत। त्यात त्यांनी विश्वगुरु भारत बनण्यासाठी काय करणं आवश्यक आहे आणि जुन्या काळात आपल्याकडून आणि आपल्या विरोधकांकडून काय काय चुका झाल्या याचा त्यांनी पूर्ण आढावा त्या व्याख्यानात घेतला होता। त्यात त्यांनी हे विधान निश्चित केलं आहे की मंदिर आणि मशिदी यांच्यातला हा वाद निर्माण केला जाऊ नये, पण या त्यांच्या विधानावर टीका करताना यामागची भावना कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला सुचवावंसं वाटतं।
डॉक्टर भागवतांनी हे विधान का केलं तर विश्वगुरु भारत बनण्यासाठी काय गरजेचं आहे. तर विश्वगुरु भारत बनण्यासाठी भारतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता आणि सौहार्द नांदणं गरजेचं आहे, हे त्यांनाही अभिप्रेत आहे. मग शांतता आणि सौहार्द नांदायचं असेल तर काय करायला हवं. तर असे वाद टाळायला हवेत इतकंच त्यांना सुचवावंसं वाटत असावं, हा मी तरी ते पूर्ण भाषण ऐकल्यावर निष्कर्ष काढला आहे. कसं आहे, आता राम मंदिराचा संघर्ष आपण बघतो. या देशात 1990 पासून, त्याच्याही आधीपासून 1987-88 पासून या संघर्षाने खरी उचल खाल्ली. आणि त्यात काय काय झालं, त्यामुळे तिथे ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी 3 दिवस पूर्ण देश बंद होता. अनेक ठिकाणी दंगली झाल्या, मुंबईत बॉम्बस्फोट झाले, गोध्रा हत्याकांड झालं, त्यामुळे गुजरातेत दंगली उसळल्या, अजून काय काय नाही झालं. राज्यकर्त्यांनी विशेषतः जेव्हा देशात भाजपचं सरकार आलं तेव्हा नरेंद्र मोदींनी आम्ही न्यायालयाच्या निर्णयानुसार काम करू असं जाहीर केलं. आणि मोदींनी न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचं यथोचित पालन करत राम मंदिर उभारलं म्हणून योग्य झालं. आता हे खरं आहे की आपल्या देशात मुस्लिमांनी आक्रमण केल्यावर अनेक मंदिरं पाडली आणि त्या ठिकाणी त्यांनी मशिदी उभारल्या. अगदी याची सुरुवात सोमनाथच्या मंदिरापासूनच झाली होती म्हटलं तरी चालेल. सोमनाथचं मंदिर त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच उभारलं गेलं, पण मात्र त्यावेळच्या राज्यकर्त्यांचाही त्याला विरोध होता. याला कारण होतं, आपल्या देशातलं नेहरू गांधी सरकार हे कायम अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्यातच धन्यता मानत होतं. त्यामुळे त्यांनी ते सोमनाथच्या मंदिरालाही विरोधच केला होता. त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या मंदिराच्या लोकार्पणासाठी जेव्हा आले तेव्हा सुद्धा नेहरूंनी त्यांना विरोध केला होता, अशा काही नोंदी सापडतात. त्यामुळे मग त्यानंतरचा हा राम मंदिराचा इशू वर्षानुवर्ष प्रलंबित राहिला. 1987-88 नंतर त्या मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली. त्यानंतरचा काय संघर्ष झाला तो आपण सगळे बघताच. आणि त्यानंतर ते राम मंदिर आता उभं राहिलं गेल्या वर्षी. आता त्याला एक 8-15 दिवसात वर्ष पूर्ण होत आहे. आता त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या यादीत मथुरा आणि काशी इथल्या मंदिरातही ज्या काही मशिदी वगैरे तिथे झाल्या आहेत त्या करण्याचा, त्यासाठी संघर्ष करण्याचा विचार आहे. त्यापुढेही देशात अशी जवळजवळ 400 मंदिरं आहेत असं म्हणतात की जी पाडल्या गेली आणि तिथे मशिदी उभ्या राहिल्या आहेत. ठीक आहे, मथुरा आणि काशी ही आपली श्रद्धास्थानं आहेत, ती व्हावी, पण मग नंतर प्रत्येकच मंदिरासाठी हा संघर्ष होऊ नये आणि त्यासाठी सामाजिक सौहार्द बिघडू नये हेच डॉक्टर भागवतांना सुचवायचं असावं, हा माझा तरी निष्कर्ष आहे. शेवटी
आज आपली माध्यमं ही कोणाच्याही विधानातून एक विघ्नसंतोषी भूमिका घेऊन वाद कसा निर्माण करता येईल ते बघतात. मला असं वाटते त्याऐवजी सकारात्मक भूमिका घेतली जायला हवी. ती जर घेतली तर देशाचं, समाजाचं आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं त्यात भलं आहे. हां, हे होत असताना निश्चित अल्पसंख्याकांचं लांगुलचालन थांबलंच पाहिजे. त्यांना झुकतं माप देणारे जर कायदे असतील तर त्यात बदल हे झालेच पाहिजेत. पण हे करत असतानाच सामाजिक सौहार्द, शांतता ही वेठीस धरली जाऊ नये एवढंच डॉक्टर भागवतांना सुचवायचं असावं असा निष्कर्ष मी तरी काढला आहे. आपणही तो काढू शकता. असं सामाजिक सौहार्द जपण्यातच सगळ्यांचं भलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला आवडला असल्यास आपण लाईक करा आणि इतरांनाही तो शेअर करा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपलं स्वागतच आहे. केलं नसेल तर जरूर करा. इतरांनाही हा व्हिडिओ पाठवताना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि त्यांनाही व्हिडिओ लाईक करायला सांगा. धन्यवाद.